4725 गंभीर अपघातग्रस्त, 1100 बळी या महामार्गाने घेतलेले आहेत। अर्थात मुंबई गोवा महामार्ग हा महामार्ग नसून मृत्यूचा महामार्ग आहे, कारण ह्या आकडेवारीवरूनच कळतं। आणि ही आकडेवारी जी तुम्हाला मी सांगितली ही फक्त रायगड जिल्ह्याची आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची आकडेवारी अजून यायची आहे। खरोखर या महामार्गाचे आणखी किती व्हिडिओ बनवायचे आता मलाच लाज वाटायला लागली आहे। नमस्कार मित्रहो, मी सुनील पवार, माझं कोकण या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी पुन्हा आहे पळसपेला। आपण आता पदार्पण केलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि साधारण 20 ते 22 दिवसामध्ये गणेशोत्सव हा आपला समस्त कोकणकरांचा आवडता सण आपण साजरा करणार आहोत। आणि समस्त मुंबईचा चाकरमानी कोकणातला हा आपापल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतो आणि हा या मुंबई गोवा महामार्गावरून शक्यतो त्याचा प्रवास असतो। आज या मुंबई गोवा महामार्गाची अवस्था कशी आहे या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर मी यापूर्वीही अनेक व्हिडिओ या महामार्गावरती बनवलेले आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाण्याला सरकारने एक अतिशय हास्यास्पद अशी योजना आणलेली आहे, ती म्हणजे कोकण रेल्वेने रोरो सेवा सुरू केलेली आहे। पनवेलवरून कोलाडपर्यंत आपली गाडी घेऊन जायची आणि मग तिकडे रोरो सेवेने पुढे कोकणात सावंतवाडीत किंवा गोव्यापर्यंत घेऊन जायची। तर आता आपण आपला जो प्रवास आहे तो सुरू करणार आहोत पनवेलपासून कोलाडपर्यंत। आणि मग कोलाडला किती वेळ लागतो आपल्याला या मुंबई गोवा महामार्गाने जायला आणि साधारण किती किलोमीटर आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। पनवेलचं जे JNPT जंक्शन आहे त्या जंक्शनवरून आपला प्रवास आपण सुरू केलेला आहे आणि हा जो परिसर आहे पळसपे। इथून जवळजवळ पेणपर्यंतचा जो रस्ता आहे तो व्यवस्थित आहे। ओके, आपण ट्रिपसुद्धा आपली सेट केलेली आहे। पळसपेपासून कोलाडपर्यंत आपला किती प्रवास होतो, किती किलोमीटरचा प्रवास होतो। सकाळी मी जेव्हा निघालो तेव्हा माझ्या आधी माझे काही सहकारी मित्रमंडळी जाण्यासाठी निघाले होते। तर पेणच्या पुढे एक भीषण अपघात झालेला आहे। समोरून ट्रक आणि STची धडक झालेली आहे आणि त्या धडकेमध्ये STचं ड्रायव्हरची जी बाजू आहे ती बाजू अक्षरशः त्या बाजूचा चेंदामेंदा झालेला आहे। ड्रायव्हर बाबतीत काहीच माहिती मिळू शकलेली नाही आहे की किती लागलं, किती प्रमाणात, पण STचं मात्र फार नुकसान झालेलं आहे। समोर तुम्हाला कर्नाळ अभयारण्यातला जो किल्ला आहे तो कदाचित दिसत असेल। आपण आता कर्नाळ्याजवळ आलेलो आहोत। थोडंसं पावसाळी वातावरण आहे आणि समोर आहे हॉटेल 712। समोर दिसते ती पेण डेपोची ST। हल्ली या ज्या नवीन परिवर्तन बस सेवा ज्या सुरू केलेल्या आहेत त्यांचा स्पीड जवळजवळ या हायवेवरती 80चा असतो। हे आहे कर्नाळ अभयारण्य। इकडे लेफ्टला बघा बरीचशी माकडं बसलेली असतात। ॲक्च्युली इथून जी येणारे जाणाऱ्या गाड्या असतात ना त्या गाड्या थांबवून त्यांना खायला घातलं जातं, त्यामुळे ते या हायवेवरती येतात आणि बऱ्याच वेळेला त्यांचे अपघात सुद्धा होतात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करतो की त्यांना खायला वगैरे तुम्ही घालत जाऊ नका, आणि त्याच्यामुळे त्यांचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ना ती आपण जे खातो ते त्या खाण्यासाठी बनलेली नाही आहे, त्यामुळे त्यांना त्रास होतो। कारण ते जंगलामध्ये त्यांचं जे खाणं आहे ते त्यांना भरपूर मिळत असतं, पण कसं आहे की जिभेची चव त्यांना सुद्धा आहे जिभेला, त्यामुळे
जंगलामधलं जे खाणं असतं आणि आपण जे त्यांना खायला घालतो त्याच्यामध्ये बराचसा फरक असतो आणि चव वेगळी असते. त्यामुळे त्या चवीसाठी ते या हायवेवरती येतात आणि बऱ्याच वेळा आपला जीव गमावून बसतात. तर सर्वांनी लक्षात ठेवा, अशी जे प्राणी असतात त्या प्राण्यांना खायला आपलं जे खाणं असतं ते घालू नये. आपण आता पोहोचलो आहोत रामवाडीला. म्हणजे हा जो ब्रिज तुम्हाला दिसतोय हा आहे कोकण रेल्वेचा ओव्हरब्रिज आणि उजव्या बाजूला रामवाडीचं जे एसटी डेपो आहे किंवा एसटी स्टँड आहे ते आहे. म्हणजे आपण आता पेणला पोहोचलेलो आहोत ऑलरेडी. वडखळ बायपास क्रॉस करेपर्यंत रस्ता पूर्ण कॉन्क्रीटचा व्यवस्थित आहे. पुढे अगदी आता पांढरपूरपर्यंत रस्ता चांगला केलेला आहे. पण आमटेमचा परिसर जो आहे म्हणजे नागोठण्यामधला तो परिसर मागच्या वेळेस सुद्धा मी जाऊन आलो. म्हणजे साधारण 15 दिवसापूर्वीच जाऊन आलो. तर परिस्थिती भयानक आहे. मी तुम्हाला पुढे दाखवेनच. हा जो तुम्हाला ब्रिज दिसतोय हे ब्रिज बनवण्याचं जे काम चालू आहे हे गाव आहे गडप आणि आता बरीचशी प्रगती झालेली आहे या ब्रिज बाबत. कारण गेले अनेक वर्ष हा ब्रिज प्रतीक्षेत होता बनवण्याच्या, परंतु जवळजवळ आता 50 ते 60% काम ह्याचं पूर्ण होत आलेलं आहे. हे अशा प्रकारचे जे मध्ये मध्ये जे पॅचेस आहेत ना, हे बघा, हे इथे काम चालू आहे. हे असे पूर्ण रस्त्याला हे असे पॅचेस बनवण्याचं काम चालू आहे. हा कॉन्क्रीटचा रस्ता ज्या वेळेला बनवलेला असं म्हटलं जातं की जो कॉन्क्रीटचा रस्ता बनतो त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याची जवळजवळ 50 वर्षाची गॅरंटी असते. पण हा अजून 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेला नाही आहे आणि त्याचं रिपॅच वर्क चालू आहे. म्हणजे तुम्ही विचार करा या रस्त्याचा दर्जा काय असेल. हे आहे पांडापूर आणि आता आपण हे पांडापूर क्रॉस केल्याच्या नंतर आमटेमच्या परिसरात पोहोचू. हा नवीन ब्रिज बनवलेला, त्याची कॉन्क्रीटची अवस्था बघा कशी आहे. आनंदाची बातमी म्हणजे हा आमटेमचा जो परिसर होता तो फारच खराब होता आणि हा आमटेमचा ब्रिज सुरू करण्यात आलेला आहे. ही एक जमेची बाजू आहे. म्हणजे पांडापूर पासून थेट पुढे आमटेमचा जो परिसर होता तो फारच खराब होता, तोही आता पूर्ण झालेला आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत कोलेटीला आणि कोलेटीचा हा जो परिसर आहे इथे ही परिस्थिती आहे. हा सिंगल रोड बरेच वर्षापासून आहे. म्हणजे जेव्हापासून मुंबई गोवा हायवेचं काम सुरू झालं तेव्हापासून हा परिसर असाच आहे. पोलिसांच्या गाड्या आहेत. म्हणजे सकाळी जो
अपघाताचा प्रकार जो झाला ST आणि ट्रकचा, मला वाटतं या ठिकाणीच झाला असावा. हा एवढा पॅच कधी बनवणार आहे? इकडे डायव्हर्जन आहे. आपल्या उजव्या बाजूला आहे हॉटेल कामत गोविंदा आणि इथून नागोठण्याचा परिसर सुरू होतो. आणि हे बघा असं काम अजून पूर्ण बाकी आहे. बाजूने सर्व्हिस रोड केलेला आहे आणि हा फ्लायओव्हरचं काम चालू आहे. साधारण 15 ते 20 दिवसापूर्वी मी जेव्हा आलो होतो इकडे चिपळूणला गेलो होतो, तर त्यावेळेला हे जे या रस्त्याचे खड्डे जे होते ना, ते अगदी भयानक परिस्थितीत होते. आता सध्या हे खड्डे बुजवलेले आहेत, त्यामुळे थोडंसं बरं वाटतंय गाडी चालवायला. नाहीतर इथे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं गेली असते आपल्याला खड्डे सुटवण्यामध्ये. अजूनही बऱ्यापैकी खड्डे आहेत या इकडे. आपण आलो आहोत हॉटेल रुची जवळ. परिसर आहे. अनेक वर्ष काम इथे सतत चालू आहे. पुढे इकडे डायव्हर्जन, कधी तिकडे डायव्हर्जन. हे बघा इथे सुद्धा खूप भयंकर परिस्थिती होती. आता थोडी तरी सुधारणा झालेली आहे या खड्ड्यांमध्ये. समोरची पांढरी गाडी बघा कशी चालली, त्यावरून तुम्हाला या रस्त्याची परिस्थिती काय आहे त्याचा अंदाज येईल. स्पीड 20च्या खालीच आहे. त्यात हे स्पीड ब्रेकर लावले. आता या स्पीड ब्रेकर लावण्यामागचं लॉजिक काय तेच कळत नाही. हे बघा हा स्पीड ब्रेकर, आणखी इथे तिसरा स्पीड ब्रेकर. हे अंडरपासचं काम गेले अनेक वर्ष चालू आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि इकडे उजव्या बाजूला रोहा आणि नागोठणे. आणि हा पेवर रस्ता. लेवल त्याची तुम्हाला कॅमेरामध्ये कदाचित दिसत नसेल प्रॉपर, म्हणजे एकच समांतर लेवल दिसत असेल, पण खूप वर खाली आहे रस्ता. मंडणगड बोरिवली नवीन लालपरी. आज खरं तर ऑड डे आहे, त्यामुळे ट्रॅफिक एवढं नाही आहे.
सॅटर्डे संडेला इकडे भयंकर ट्रॅफिक असतं आणि आता गणेशोत्सवासाठी जेव्हा आपले मुंबईचे चाकरमानी कोकणात जातील तेव्हा तर परिस्थिती अतिशय बिकट होणार आहे। हे बघा, हे डायव्हर्जन इथे आणि खड्डे बघा कसे आहेत। माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं असेल तर दिवसा ढवळा प्रवास करा, रात्रीचा प्रवास करू नका। नाहीतर मी एक व्हिडिओ केलेला आहे खोपोली मार्गे पाली आणि पालीवरून पुढे निजामपूर, पण तोही रस्ता रात्रीच्या वेळी प्रवास करण्याचा लायक नाही आहे, कारण तिकडे मध्ये मध्ये जो रस्ता आहे तो जंगलाचा रस्ता आहे आणि आसपास मानवी वस्ती सुद्धा नाही आहे। पनवेलच्या नंतर रसायनीला जो एक टोल नाका आहे तो टोल नाका सोडल्यानंतर हा सुकळी खिंड गेल्यानंतर हा टोल नाका दुसरा आहे। म्हणजे मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही जेव्हा प्रवास कराल तेव्हा पनवेल नंतर एक टोल नाका, त्याच्यानंतर हा दुसरा टोल नाका। म्हणजे तुम्हाला जर माणगावला यायचं असेल तर माणगावपर्यंत 2 टोल तुम्हाला भरून यावे लागणार आहेत भविष्यामध्ये। आणि माणगाव सोडल्यानंतर पुढे पुन्हा महाड जे शहर आहे, महाड शहर ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी एक टोल नाकाला बनवलेला आहे। तर असे हे टोल नाके रस्ता बनवायच्या आधीच तयार आहेत तुम्हाला लुटायला। आणि आपण कोलाडच्या जवळपास पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी बघा उजव्या बाजूला हॉटेल गोमंतक म्हणून आहे आणि या ठिकाणी जेव्हा भरपूर पाऊस पडतो त्यावेळेला इथे पूर्ण हा रस्ता पाण्याखाली असतो। हा जो ब्रिज तुम्ही पाहताय हा ब्रिज आहे खाम गावाजवळचा ब्रिज। म्हणजे घेरासूर गड जो आहे इथे डाव्या बाजूला आपण ती वाट जाते घेरासूर गडाकडे आणि हा ब्रिज नव्याने बांधण्यात आलेला आहे। म्हणजे अंडरपासची जे कामं आहेत ती बऱ्यापैकी आता पूर्ण होत आलेली आहेत, पण अजून मागे गडपगाव जे आपण पाहिलं तिकडचा ब्रिज अजून अंडरपासचं काम चालू आहे। त्यानंतर आपण नागोठण्याजवळ आलो हॉटेल कामत गोविंदा, त्या ठिकाणचं काम सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाही। असे बरेच जे पॅचेस आहेत त्यांचं काम अजून चालूच आहे। हा जो ब्रिज तुम्ही पाहताय हा आहे कोलाड जवळचा कुंडलिका नदीवरचा ब्रिज। आणि समोर तुम्हाला दिसतोय तो कोकण रेल्वेचा रेल्वे ब्रिज। या रस्त्याचं सुद्धा काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे। खूपच खड्डे आहेत या रस्त्याला। इथे ओव्हरब्रिज बांधण्यात येतोय, त्याचंही काम सुरू आहे, पण तो अर्धवट झालेला आहे। आणि या परिसरामध्ये सुद्धा जेव्हा पाऊस जोरात होतो तेव्हा इथे सुद्धा पाणीच पाणी असतं आणि रस्ता जो आहे पाण्याखाली गेलेला असतो। हे बघा, हा एवढंच काम ब्रिजचं झालेलं आहे, बाकी पूर्ण बेभरोसा।
इथून यू टर्न घेतला की रोह्याकडे जाता येतं. जो रस्ता तुम्हाला दिसतोय हा आता नव्याने बांधण्यात आलेला आहे. हा कोलाडचा रस्ता आहे आणि या ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर असायची, कारण हा रस्ता लो लेवलला होता आधी. आता हा कॉन्क्रीटचा बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अगदी हमखास पाणी भरायचं आणि पूर्ण रस्ता पाण्याखाली असायचा. तर ही एक आणखी जमेची बाजू आहे. तर समोर जे दिसतंय ना ते आहे कोलाड स्टेशन आणि तुम्ही इथे हे ट्रक जे दिसत आहेत हे ट्रक जे आहेत हे या साईडला सुद्धा आहेत हे बघा. आणि हे ट्रक वॅगनमध्ये म्हणजे रेल्वेवरती जी रोरो सेवा आहे त्या रोरो सेवेमध्ये हे ट्रक टाकणार आणि मग ते पुढे गोव्याकडे जातील. तर आपण आता आलो आहोत कोलाडमध्ये आणि आपण आपला प्रवास सुरू केला होता पनवेलपासून. तर पनवेलपासून कोलाडपर्यंत जवळजवळ 80 किलोमीटर आहे आणि शासनाने आता जी नवीन योजना सुरू केलेली आहे रोरो सेवेची ती म्हणजे अक्षरशः हास्यास्पद आहे. कारण तुम्हाला पनवेलपासून जर तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईहून कोलाडपर्यंत तुमची गाडी इथपर्यंत घेऊन यायची म्हणजे मुंबईपासून जवळजवळ 120 किलोमीटर. हे 120 किलोमीटरचं अंतर आणि मध्ये मध्ये रस्ता तुम्हाला बघितलाच तुम्ही की किती खराब आहे आणि जवळजवळ 3 ते 4 तास प्रवास करायचा आणि इथे कोलाडला यायचं आणि त्यानंतर आपली गाडी रोरो सेवेमध्ये टाकायची. आणि त्या रोरो सेवेमध्ये सुद्धा कंडिशन काय आहे की तुमची गाडी आणि फक्त 3 प्रवासी तुम्ही जाऊ शकता. आणि मग बाकीच्या प्रवाशांचं काय म्हणजे आपण जेव्हा कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी निघणार तर आपण पूर्ण फॅमिलीसहित निघणार. मग फॅमिलीमध्ये फक्त काय 3च माणसं घेऊन जायची आणि बाकीच्यांचं काय करायचं, बाकीच्यांना काय रोडनी पाठवायचं. ही शासनाने काय समजून ही योजना राबवलेली आहे मला काहीच कळत नाही आहे. तर असो. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.